नमस्कार मित्रांनो. तुम्हालाही असं वाटतं का की बेडरूममध्ये फक्त साईजच मॅटर करते? की तुम्हीही त्या लाखो पुरुषांपैकी एक आहात जे रोज रात्री याच विचारात झोपतात की आपण आपल्या पार्टनरला खरोखरच पूर्ण समाधान देऊ शकतोय का? आजचा हा व्हिडिओ कोणतीही लाज किंवा संकोच बाळगण्यासाठी नाही, तर आज आपण तो पडदा उठवणार आहोत जो समाजाने वर्षानुवर्षे झाकून ठेवला आहे. आजची चर्चा इंच आणि सेंटीमीटरच्या त्या मायाजालाविषयी आहे ज्याने पुरुषांचा आत्मविश्वास पूर्णपणे मोडून काढला आहे आणि स्त्रियांच्या खऱ्या समाधानाला एक रहस्य बनवून ठेवलं आहे. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण मध्ये मी तुम्हाला एक असं वैज्ञानिक सत्य सांगणार आहे जे ऐकून कदाचित तुमच्या पायाखालची जमीन सरकेल. तुम्हाला माहितीये का की स्त्रीच्या शरीराचा तो भाग ज्याला आपण प्लेजर पॉइंट म्हणतो तो खूप खोलवर नसून भलतीकडेच असतो. जर तुम्ही फक्त खोलीच्या मागे धावत असाल तर विश्वास ठेवा, तुम्ही पूर्ण शर्यतच चुकीच्या ट्रॅकवर धावत आहात. आज शरीराच्या त्या रचनेबद्दल बोलूया जी समजून घेणे प्रत्येक पुरुष आणि स्त्रीसाठी अनिवार्य आहे. आपण यावर बोलू की स्त्रियांना खरं तर काय हवं असतं, लांबी, जाडी की आणखी काही, आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तो जादुई भाग शरीरात नेमका असतो कुठे. आता थोडं थांबा. इंटरनेटवर सर्वात जास्त सर्च केले जाणारे ते अचूक इंच किती आहेत हे सांगण्यापूर्वी आपल्याला स्त्रीच्या शरीराचा भूगोल समजून घ्यावा लागेल. बऱ्याचदा पुरुषांना असं वाटतं की अवयव जेवढा लांब असेल तेवढा जास्त आनंद मिळेल. पण तुम्ही कधी तुमच्या पार्टनरच्या डोळ्यात पाहिलंय का? चरम सुख म्हणजेच ऑर्गॅझमचा खरा रस्ता कुठून जातो हे तुम्ही कधी जाणलंय का? चला तर मग आता थोडं आणखी सविस्तर जाणून घेऊया. मी आहे तुमची मैत्रीण आणि मेडिकल एक्सपर्ट, आणि आज आपण अशा एका विषयावर बोलत आहोत ज्यावर सहसा बंद दारानाडही कुजबुजलं बोललं जातं. पण आज इथे कोणतीही कुजबूज होणार नाही. आज अगदी स्पष्ट शब्दांत थेट बोललं जाईल. बघा, मेडिकल सायन्स याबाबतीत खूप स्पष्ट आहे. एका स्त्रीच्या योनीची म्हणजेच वजायनाची खोली सरासरी फक्त 3 ते 4 इंच इतकीच असते. होय, तुम्ही अगदी बरोबर ऐकलत. जेव्हा एखादी स्त्री उत्तेजित होते तेव्हा ती वाढून 5 ते 6 इंचांपर्यंत होऊ शकते. पण इथे खूप मोठा ट्विस्ट आहे. स्त्रीच्या शरीरात समाधानाशी जोडलेले सर्वात जास्त नर्व एंडिंग्स हे सुरुवातीच्या केवळ 1 ते 2 इंचांच्या भागातच असतात. म्हणजेच ज्याला तुम्ही लांबीची लढाई समजत आहात तो खऱ्या अर्थाने फक्त सुरुवातीच्या काही इंचांचाच खेळ आहे. आता तुम्ही विचार करत असाल की जर असं आहे तर मग लोक मोठ्या साईजच्या मागे का वेडे आहेत? हा सगळा पॉर्नोग्राफी आणि अपुऱ्या माहितीचा परिणाम आहे. वास्तवात ज्याला आपण जी स्पॉट म्हणतो तो वजायनाच्या आत पुढच्या बाजूच्या भिंतीवर फक्त 1 ते 2 इंच खोलीवरच स्थित असतो. तो शोधण्यासाठी तुम्हाला कोणत्याही लांब भुडीची गरज नाही, तर योग्य अँगल आणि योग्य दाबाची गरज असते. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे क्लिटॉरिस. स्त्रियांचे 70 ते 80% समाधान याच छोट्याशा अवयवावर अवलंबून असतं जो वजायनाच्या अगदी बाहेर स्थित असतो. आता तुम्हीच विचार करा, जर मुख्य बटन बाहेरच आहे तर तुम्ही आत खोलवर काय शोधत आहात? लांबीचा स्त्रियांच्या चरमसुखाशी खूपच कमी संबंध आहे. किंबहुना खूप जास्त लांबी कधीकधी स्त्रियांसाठी वेदनादायक ठरू शकते, कारण ती गर्भाशयाच्या मुखाला म्हणजेच सर्व्हिक्सला धडकू शकते, जे अतिशय त्रासदायक असतं. मग स्त्रियांना नक्की काय हवं असतं? स्त्रियांना हवा असतो क्वालिटी टाईम, फोरप्ले आणि असा एक पार्टनर जो त्यांच्या शरीराच्या या संवेदनशील पॉइंट्सना समजून घेईल. लांबीपेक्षा जास्त महत्त्वाची असते तुमची स्टॅमिना आणि तुमची टेक्निक. जर तुम्ही तुमच्या पार्टनरला मानसिकरित्या तयार करू शकत नसाल तर जगातील सर्वात मोठी साईज देखील त्यांना ते सुख देऊ शकणार नाही. व्हिडिओच्या या टप्प्यावर मी तुम्हाला ते रहस्य सांगणार आहे ज्याची तुम्ही वाट बघत होतात. एका स्त्रीसाठी परफेक्ट साईज काय असते? रिसर्च सांगतो की बहुतांश स्त्रियांसाठी 4.5 ते 5.5 इंचांची लांबी अगदी पुरेशी आणि आनंददायी असते. यापेक्षा जास्त लांबीची अपेक्षा असणं हा फक्त डोक्यात शिरलेला भ्रम आहे, ती शरीराची गरज नाही. स्त्रियांसाठी लांबीपेक्षा कितीतरी पटीने जास्त महत्त्वाची असते गर्थ म्हणजेच जाडी, कारण तीच वजायनाच्या भिंतींना योग्य प्रकारे स्पर्श करू शकते आणि त्या नर्व एंडिंग्सना उत्तेजित करू शकते. लक्षात ठेवा, सेक्स ही केवळ एक शारीरिक क्रिया नाही, हे 2 आत्म्यांचं मिलन आहे. जर तुम्ही फक्त इंच मोजत बसाल तर तुम्ही ती भावनाच हरवून बसाल जी खऱ्या अर्थाने महत्त्वाची आहे. तुमच्या पार्टनरशी मनमोकळेपणाने बोला. त्यांना विचारा की त्यांना काय आवडतं, कारण प्रत्येक स्त्रीचं शरीर वेगळं असतं आणि त्यांच्या आवडीनिवडीही वेगळ्या असतात. शेवटी मी एवढंच सांगेन की स्वतःवर विश्वास ठेवा. तुमची मर्दानगी कोणत्याही मोजपट्टीने मोजू नका.
तुमचा परफॉर्मन्स तुमच्या मेंदूतून सुरू होतो. जर तुम्ही तणावमुक्त असाल आणि आपल्या पार्टनरच्या गरजांबद्दल संवेदनशील असाल तर तुम्ही एक उत्तम प्रेमिका आहात. आशा आहे की आजचा हा खुला संवाद तुमच्या आयुष्यात काही सकारात्मक बदल घडवून आणेल. लाजणं सोडा, योग्य माहिती स्वीकारा आणि आपल्या आनंदी जीवनाचा मनसोक्त आनंद घ्या.